jungle. नाशिक गोदा ते नर्मदा जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमागदार शुभारंभ. जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गोदावरी निर्मळ आणि अविरल करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 30 शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभ झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरत्न गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवीचे विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज, यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, वेदांत नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुती सुक्तात ऋषीमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाच्या संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचारांच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा ठरवण्यासाठी व दाखवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशासाठी महत्त्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.